नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. एलदरी कॅम्प येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे द्वितीय साथ मैत्रीसह संमेलन महिलांच्या अध्यक्षतेखाली संपन्न. जागतिक महिला दिनी महिलांचा सन्मान. एलदरी कॅम्प. जिंतूर तालुक्यातील एलदरी कॅम्प येथील गेली 37 वर्षापासून एकमेकापासून दूर असलेले 1989च्या बॅचचे माजी विद्यार्थी यांनी एकत्र येऊन जुन्या स्नेहबंधनांना उजाळा देत साथ मैत्रीचे स्नेहसंमेलन जागतिक महिला दिन आयोजित करून महिलांचा योग्य सन्मान करून महिलांच्या अध्यक्षतेखाली स्नेहसंमेलन संपन्न. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यावेळी महिलांना या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संधी दिली. यावेळी संगीता बाजीराव घनसावत, ज्योती बाबाराव वाघ, जयश्री प्रल्हाद बनगर यांनी यशस्वीपणे कमान सांभाळली. या शाळेची माजी विद्यार्थी, प्रसिद्ध कवयित्री, नाटककार, साहित्यिक नयना साठे पुणे रचित कवितेचे एलदरी एक ठाव या कवितेचे सुरुवातीला देवानंद शंकरराव वाकळे यांनी उपस्थितांसमोर सादरीकरण केले. बाबाराव वाघ यांनी मंजूळ आवाजात गीत सादर करीत कार्यक्रमाची सुरुवात करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नैसर्गिक धरण असलेल्या शाळेच्या प्रांगणामध्ये भव्य दिव्य विद्यार्थ्यांचे साथ मैत्री स्नेहसंमेलन आयोजिलेल्या या कार्यक्रमात मुंबई येथील उद्योजक, माजी विद्यार्थी बाजीराव घनसावत, जागतिक बाजारपेठ असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचे अशोक काळे, नाशिक येथून अंबादास वाकळे, नांदेड येथून उमा कैलास कारा मुंगे, मनीष संघई, हिंगोली येथून सुधाकर जाधव, परभणीतून उद्योजक संजय जगलपुरे या माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती. 1989 साली शिक्षण घेताना शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक जीवनाचे धडे आणि जुन्या आठवणींना उजाळा देत तत्कालीन गुरुजी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मडगे गुरुजी, लेमाडे गुरुजी, लेमाडे बाई, सोळंके गुरुजी, आखाडे गुरुजी, धबडगे गुरुजी, विक्रमी घुगे गुरुजी, पंडित घुगे गुरुजी, कच्ची आलम गुरुजी, काजी गुरुजी, तोर गुरुजी, ढोणे गुरुजी, देशमुख गुरुजी, मुळे गुरुजी, पुराणिक बाई, बोंडावर बाई, नाईक बाई, नागरे गुरुजी, दोन्ही कुलकर्णी गुरुजी, पारवे गुरुजी, पांडे मुख्याध्यापक यांनी नैतिकतेबरोबर शिक्षणाचे दर्जेदार संस्काराचे महत्त्व त्यावेळी विद्यार्थ्यांना पटवून दिले. मानवी मूल्याचे कसे जीवनात आचरण करावे याचे संस्कार देत हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. म्हणून या शाळेचे विद्यार्थी आमदार, कॅबिनेट मंत्रीपदावर कुंडलिकराव नागरे हे पोहोचले. हे याच शाळेचे विद्यार्थी होते. तसेच उच्च प्रशासकीय सेवा बजावणारे सुनील केंद्रेकर विभागीय आयुक्त म्हणून या शाळेचे त्यांनी नाव अजरामर करून गुरुजनाचेही नाव गाजवले. अशाच प्रकारे या शाळेतील शिक्षण घेऊन विविध शासकीय उच्च स्थान ग्रहण करून येथील माजी विद्यार्थी विद्यार्थिनी या यशस्वीपणे यशस्वी शिखर पार केले. यामध्ये कवी, साहित्यिक, नाटककार, शास्त्रज्ञ, लेखक, वकील, न्यायाधीश, पोलीस, सैनिक, बँकेचे, रेल्वेचे, विमा, सर्व गुण संपन्न, राजकीय, सामाजिक, सिनेमा, कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान, डॉक्टर, इंजिनियर, कंत्राटदार, संपादक, पत्रकार अशा विविध क्षेत्रात यशस्वीपणे पारंगत महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या संपूर्ण कोपऱ्यात माजी विद्यार्थ्यांनी यशस्वी शिखर गाठले आहे, अशी माहिती देवानंद वाकळे यांनी उत्कृष्ट संचलन करताना दिली. गुरुजनांचे स्मरण करतेवेळी अनेकांचे डोळे यावेळी पाणावले होते. हे साथ मैत्रीचे स्नेहसंमेलन माजी विद्यार्थी प्रकाश थिटे, मंच खरात, संजय नवले, उद्योजक बाजीराव घनसावत, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अशोक काळे, नाशिकचे अंबादास वाकळे, परभणीचे उद्योजक संजय जगलपुरे, हिंगोलीचे सुधाकरराव जाधव, विस्तार अधिकारी आनंद खरात, विद्युत वितरणचे उमा कैलास कारामुंगे, नांदेड मनीष संघई, संतोष गव्हाणे, लक्ष्मण थिटे, प्रल्हाद बनगर, ओम प्रकाश कापुरे, शेख इलियास, दिनकर प्रधान, दीपक वाकळे छायाचित्र लावून यावेळी उद्योजक बाजीराव घनसावत मुंबई यांनी मोठ्या कपावर साथ मैत्रीचे संमेलनच्या सर्व माजी विद्यार्थ्यांची कपावर रेखीव छायाचित्र लावून आगळी वेगळी बक्षिसे रूपी भेट देऊन प्रत्येक माजी विद्यार्थ्यांना भेट देऊन अचंबित केले. तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्नेहसंमेलन आयोजित केले गेले. या कार्यक्रमाच्या महिलांना अध्यक्षस्थानी संधी देत महिलांच्या साडीचोळी देऊन यशोचित सन्मान. मुंबईचे अशोक काळे, उद्योजक बाजीराव घनसावत यांनी महिलांचा सन्मान केला. साथ मैत्रीचे सर्व माजी असलेल्या कपाट वाटप उद्योजक बाजीराव घनसावत यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना
कपाचे वाटप केले. उत्कृष्ट सूत्रसंचलन माजी विद्यार्थी संपादक देवानंद वाकळे करून उपस्थितांचे मने जिंकले. आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी आनंद खरात यांनी केले. सर्व विभस्तांना भोजनदान देऊन पुढील वर्षी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीची 7 मैत्रीच्या संमेलनात यावेळेत वेळ काढून उपस्थित राहावे असे आवाहन केले. यावेळी मुख्याध्यापक राठोड सर, शिक्षकवृंद, गावकरी यांचेही आभार व्यक्त करत कार्यक्रम संपन्न झाला. या संमेलनाची येलदरी कॅम्प येथील परिसरात गोड चर्चा होती. आणि आमचे दुसरे प्रतिष्ठित शेतकरी नाव घेऊन या ठिकाणी आमचे सुधाकर आनंदराव जाधव हे पोलीसमध्ये हिंगोली पोलीस या ठिकाणी कार्यरत आहे. त्यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करीत आहोत. दुसरे संजय नवले पाटील या ठिकाणी प्रतिष्ठित शेतकरी आहेत ते. या ठिकाणी त्यांचाही सत्कार करीत आहोत. आमचे प्रकाश पिटे या वार्षिक स्नेह समाधान घडून आणणारे आमचे प्रकाश पिटे हे आहे. कारण त्यांनी वारंवार या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करीत आहोत. त्याच्यानंतर दीपक वाकडे यांचा सुद्धा सत्कार करीत आहोत. ते इलियास बाजीराव घनसावत ज्यांनी ती आटोकाट मेहनत घेऊन त्यांचं असं लक्षात होतं की आपण हा मेळावा करावा. आमचे बाजीराव घनसावत मुंबईहून आले. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करीत आहोत. ते प्रसिद्ध उद्योजक आहेत. या ठिकाणी शेख इलियास हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. यानंतर छत्रपती संभाजीनगरहून आलेले प्रल्हाद बनगर यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत. या ठिकाणी शेतकरी असलेले आमचे वर्गमित्र ओमप्रकाश कातुरे यांचं सुद्धा या ठिकाणी सत्कार करीत आहोत. आणि दुसरे मित्र आमचे जे की परभणीमध्ये उद्योजक आहेत संजय जगतपुरे यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत. या ठिकाणी दुसरे नांदेडहून आलेले उद्योजक मनोज संघई यांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप हार्दिक स्वागत. प्रतिष्ठित शेतकरी संतोष गव्हाणे हे सुद्धा शेंगावून आलेले आहेत. यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तसंच जगामध्ये गाजलेली जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे सध्या कार्यरत अधिकारी आहेत असे आमचे अशोक काळे यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. आमचे बंधू वर्गमित्र अंबादास कोंडीबा वाकळे यांचं सुद्धा जे नाशिकहून आलेलं आहे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. यानंतर प्रतिष्ठित शेतकरी लक्ष्मण फिटे प्रतिष्ठित उद्योजक आणि माझे वर्गमित्र लक्ष्मण फिटे हिवरखेडा यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत. त्याच्यानंतर दिनकर प्रधान त्यांनी आपले मुलं घडवलेत, शिक्षण देऊन नोकरीला लावलेत असे आमचे दिनकर प्रधान वर्गमित्र आहेत. त्यानंतर मनसुख खरात हे प्रतिष्ठित व्यापारी आहेत. फळांचा त्यांच्याकडे मोठा बाग आहे आणि व्यापारी आहेत. ते येलदरीचे व्यापारी आहेत. मी बाबाराव वाघ हे प्रसिद्ध गायक आहेत आणि जे मेजर राहिलेले आहेत. यानंतर आमचे उमाकालास कारामुंगे हे महावितरणमध्ये जे आपण विद्युत आहे अशा विद्युत ते अधिकारी आहेत. आणि या ठिकाणी आमचे आनंद भीमराव खरा हे असिस्टंट BDO आहेत, क्लास 2 अधिकारी, त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. आणि त्यांचं स्वागत आम्ही उमाकालास कारामुंगे वर्गमित्र करीत आहे. मी स्वतः देवानंद शंकरराव वाकळे माजी विशेष कार्यकारी अधिकारी
इंडियन रिपोर्टर असोसिएशन महाराष्ट्र टीम शाळेतला माझा मित्र माझ्या खूप प्रेम आहे. मी तुमचा फार ऋणी आहे आणि पुढच्या वर्षी असाच स्नेहसंमेलन पार पाडावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. या ठिकाणी वेळात वेळ काढून आपण सगळेजण आला त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने खूप खूप हार्दिक स्वागत करतो. वेळातल्या वेळ काढून या ठिकाणी आमच्या भगिनी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. येलदरी एक ठाव ही कविता आता आमच्या LLBच्या याच्यामध्ये मी म्हणली जवळपास आमचे 5,000 विद्यार्थी होते. इंजिनिअरिंग कॉलेज असेल, आर्ट कॉमर्स सायन्स असेल, आमचे LLBचे विद्यार्थी असतील, त्या 5 ते 7 हजार विद्यार्थ्यांच्या समोर ही कविता मी सादर केलेली आहे नयनासाठी. येलदरी एक ठाव कवितेचं नाव आहे येलदरी एक ठाव. येलदरीच्या आठवणीमध्ये विश्व माझं सामावलं आहे. येलदरीच्या आठवणीमध्ये विश्व माझं सामावलं आहे. तिनेच मला पडताना हळूचकीने सावरलं आहे. अजूनही बालपण माझं तिथेच कुठं थबकलंय. दगडविटांच्या भातुकलीत अजून ते हरवलं. अजूनही येतात का ऋतू तिथे तसेच पहिल्यासारखे. पण त्यांना आता वाटत नाही आधी आम्हाला पाहिल्यासारखे. त्यांच्यात बदल झाला की बदललोय आम्ही. होतो लहान तेव्हा निरागस आणि झालं स्वार्थी आम्ही आता. तेव्हा निरागस होतो, आता आम्ही स्वार्थी झालोय. तिथली हवा तिथली माती साध आम्हाला घालत आहे. शाळेमधले बाग देखील खूप वाट पाहत आहेत. काही नवे, काही जुने, काही अधिक उणे. पायवाटांच्या वळणावर वळण घेत वळूयात. चला तर मग पुन्हा एकदा वळण घेत वळूयात. हरवलेल्या मैत्रीमध्ये दुवे सगळे जोडूयात. येलदरी नावाच्या आईच्या खुशीत आपण हळूचकीनं शिरूयात. अशी ही आपल्या या मातीत जे आपल्यावर शैक्षणिक संस्कार असतील, जे नीतिमत्तेचे